नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. तर लाडकी बहीण योजना, तर ह्या योजनेचा जो काही 14वा हप्ता आहे, तर तो 14वा हप्ता 11 तारखेपासून लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी भेटायला सुरुवात झालेली आहे. 11 तारखेपासून तुमच्या बँक खात्यामध्ये 14वा हप्ता हा जमा होत आहेत. ओके, परंतु आता 26 लाख लाडक्या बहिणी या योजनेसाठी अपात्र झालेल्या होत्या. तर त्यांची पडताळणी आता काही लाडक्या बहिणींची झाली आहेत. काही लाडक्या बहिणींचे जे काही फॉर्म आहेत तर तेही पात्र ठरलेले आहेत. काही लाडक्या बहिणी या योजनेसाठी 26 लाखामधल्या पुन्हा त्या ठिकाणी पात्र ठरलेल्या आहेत. तरीही त्यांना त्या ठिकाणी पैसे आलेले नाही ते. तर त्यांना जे काही ऑगस्टचे पैसे आहेत, जून जुलैचे पैसे आहेत, तर ते भेटणार आहेत का? तर त्यांना हप्ता हा कधी चालू होईल, किंवा ज्या लाडक्या बहिणींची पडताळणी झाली आहे तर त्यांना हप्ता त्या ठिकाणी भेटला आहेत का ऑगस्टचा, किंवा तो भेटणार आहेत का? या सर्व गोष्टींची माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे बघणार आहोत. त्यानंतर किती जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा जो काही हप्ता आहे तर तो हप्ता त्या ठिकाणी वितरित करण्यात आलेला आहे, तर तेही आपण त्या ठिकाणी पूर्णपणे बघणार आहोत. ओके, तर लाडकी बहीण योजना, तर ह्या योजनेचा जो काही ऑगस्ट महिन्याचा हप्ता आहे, ओके, ऑगस्ट महिन्याचा हप्ता, तर तो 11 तारखेपासून भेटायला सुरुवात झाली होती. ओके, सर्व पात्र लाभार्थ्यांनाच तो हप्ता त्या ठिकाणी भेटणार होता आणि खूप साऱ्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये 11 तारखेपासून जो काही आहेत लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. तुम्हाला माहित असेल, अगोदरही मी व्हिडिओ त्या ठिकाणी टाकलेला होता. ओके, तुम्ही या ठिकाणी प्रूफही बघू शकतात, स्क्रीनशॉट बघू शकतात की तुमच्या बँक अकाउंटमध्ये जे काही 1500 रुपये आहेत तर ते जमा झालेले आहेत. ओके, फक्त 1500 रुपये त्या ठिकाणी जमा झालेले आहेत ऑगस्ट महिन्याचे. ओके, सप्टेंबर महिन्याचा जो काही हप्ता आहे तर तो आलेला नाही ते. ठीक आहे, तो आलेला नाही ते. खूप साऱ्या ठिकाणी तुम्हाला सांगितलं जातं की ऑगस्ट आणि सप्टेंबरचे हे जे काही 2 हप्ते आहेत, ऑगस्ट व सप्टेंबर, ओके, तर हे सोबत येणार की 3000 रुपये जमा झालेले आहेत. परंतु 3000 जमा झालेले नाही ते. ह्या बातमीवरती तुम्ही विश्वास ठेवायचा नाहीये. फक्त ऑगस्ट महिन्याचा जो काही हप्ता आहे 1500 रुपये, तो त्या ठिकाणी लाडक्या बहिणींना भेटलेला आहे. ओके, SBI बँकेत असेल किंवा त्याच्यानंतर पोस्टामध्ये तुमचा जर हप्ता येणार असेल तर त्या बँक अकाउंटमध्ये त्या ठिकाणी हप्ते हे भेटलेले आहेत. ओके, म्हणजे 11 तारखेला हप्ता तुमच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली होती. ओके, 9 तारखेला ऍक्च्युअली GR आलेला होता. कोणता GR होता 9 तारखेला आलेला, बघूयात. हा GR आलेला होता, किती तारखेला GR आलेला होता? 9 सप्टेंबर 2025 ला GR आलेला होता. GR कशाबद्दलचा होता? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरित करण्याबाबत. आणि त्यानंतर लगेच 11 तारखेपासून जो काही हप्ता आहे तर तो हप्ता वितरणाला सुरुवात झाली होती. ओके, तुम्ही पोस्ट बघितलेली असेल आपल्या महाराष्ट्र राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांच्या इंस्टाग्राम अकाउंटला. तुम्ही ही पोस्ट बघितलेली असेल आपल्या महाराष्ट्र राज्याच्या ज्या काही महिला आणि बालविकास मंत्री आहेत आदितीताई तटकरे यांच्या इंस्टाग्राम अकाउंटला. त्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळपर्यंत खूप साऱ्या जिल्ह्यांमध्ये त्या ठिकाणी पैसे हे आलेले होते. आणि आता बघा कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा जो काही हप्ता आहे तर ती वाटप सुरू आहे. तर सर्व जिल्ह्यांमध्ये, ठीक आहे, सर्व जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा जो काही हप्ता आहे तर तो हप्ता महिलांना त्या ठिकाणी भेटत आहेत. आता बघा 11 तारखेला वितरण सुरू होते, 12 तारखेला वितरण सुरू होते. त्यानंतर मित्रांनो 13 तारीख काल सॅटरडे, शनिवार. ओके, शनिवार. तर माझ्यापर्यंत कुठल्या प्रकारचं अपडेट आलेलं नाहीत की शनिवारी वितरण त्या ठिकाणी सुरू होते. आज तर रविवार आहेत. आता उरलेल्या ज्या काही लाडक्या बहिणी आहेत तर त्यांना ऑगस्ट महिन्याचा जो काही हप्ता आहे, फक्त पात्र लाडक्या बहिणी, त्यांना ऑगस्ट महिन्याचा जो काही हप्ता आहे उरलेल्या, तर त्यांना तो 15 तारखेला त्या ठिकाणी फायनल भेटून जाईल. 15 आणि 16 या 2 दिवसामध्येच त्या ठिकाणी ज्या लाडक्या बहिणींना अजून ऑगस्ट महिन्याचा हप्ता आलेला नाही ते, तर त्यांना त्या ठिकाणी भेटून जाईल. ओके, 26 लाख, जवळजवळ 26 लाख प्लस महिला लाडकी बहीण योजनेमध्ये अपात्र ठरलेल्या होत्या. आता त्यातील काही लाडक्या बहिणी त्या ठिकाणी पात्र ठरणार आहेत. खूप साऱ्या जिल्ह्यांमध्ये पडताळणी सुरू झालेली आहेत. खूप साऱ्या जिल्ह्यांमध्ये त्या ठिकाणी लाडक्या बहिणींची पडताळणीही झालेली आहेत. ओके, आता सपोज बघा 26 लाखापैकी सपोज 10 लाख किंवा 12 लाख, 8 लाख, अजून आकडा कुठल्या प्रकारचा आलेला नाहीये की त्यातून ज्या काही लाडक्या बहिणी आहेत तर त्या पात्र झालेल्या आहेत. आता 26 लाख ज्या काही लाडक्या बहिणी आहेत तर त्यांना जूनचाही हप्ता त्या ठिकाणी आलेला नाहीये, जुलैचाही हप्ता आलेला नाहीये, त्यानंतर ऑगस्टचा हप्ताही त्यांना त्या ठिकाणी आलेला नाही ते. आता अपात्र असण्याचे कारण कोणती आहेत? मेन की एका घरात 2 पेक्षा जास्त महिला ह्या योजनेचा लाभ घेत आहेत. 2 पेक्षा जास्त म्हणजे बघा 2 कोणत्या? एक विवाहित आणि एक अविवाहित.
अशा 2 महिलांपेक्षा जर जास्त महिला या योजनेचा लाभ घेत असतील एकाच कुटुंबामधील, एकाच राशन कार्डमधील, तर त्या महिला त्या ठिकाणी अपात्र ठरलेल्या आहेत. जास्तीत जास्त महिला ह्याच रिझनमुळे त्या ठिकाणी अपात्र ठरलेल्या आहेत. ज्यावेळेस निवडणुका होत्या, निवडणुकीच्या वेळी सर्व महिलांनी त्या ठिकाणी फॉर्म भरले होते. घरातील 2 असेल, 4 असेल, 5 महिलांनी फॉर्म भरले होते, परंतु आता त्यांची पडताळणी झालेली आहेत आणि त्यातून त्या अपात्र झालेल्या आहेत. 26 लाख. ओके, आता खूप साऱ्या जिल्ह्यामध्ये पडताळणी सुरू आहे. खूप साऱ्या लाडक्या बहिणींची पडताळणी झालेली आहे, त्या पुन्हा पात्र त्या ठिकाणी ठरलेल्या आहेत. ओके, परंतु आता त्या लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचा हप्ता भेटलेला नाही. ते याचं कारण काय असू शकतं? तुमची जी काही यादी आहेत, ओके, तुमची जी काही पात्र यादी आहे, तर ती यादी तालुका स्तरावरून जिल्हा स्तरावरती गेल्यानंतर ती अपडेट होते. ओके, ती अपडेट होते. ओके, अपडेट झाल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा जो काही हप्ता आहे तर तो चालू होईल. ओके, ती यादी जोपर्यंत अपडेट होत नाही, अंगणवाडी सेविकांनी तुमच्याकडनं माहिती घेऊन गेल्या असतील आणि त्याच्यानंतर ती माहिती वरती पाठवली असेल, परंतु जोपर्यंत तुमची जी काही यादी आहे तर ती अपडेट होत नाही, तुम्ही अपात्र असाल तर जोपर्यंत तुम्ही पात्र होत नाहीत, अपात्र असाल जोपर्यंत तुम्ही पात्र होत नाहीत, तोपर्यंत तुमचा जो काय हप्ता आहे तर तो चालू होणार नाही. ते परंतु आता खूप साऱ्या लाडक्या बहिणी पात्र होत्या आणि त्यांना आता अपात्र ठरवण्यात आलं आहे. त्यांचीही त्या ठिकाणी पडताळणी होणार आहेत आणि पडताळणी झाल्यानंतर त्याही त्या ठिकाणी पुन्हा पात्र होणार आहेत. ओके, परंतु आता त्या पात्र झाल्या तर आता जून, जुलै, ऑगस्ट हे 3 महिन्यांचे पैसे त्यांना अजूनपर्यंत आलेले नाहीये. ओके, तर आता त्यांना हे 3 महिन्यांचे पैसे सोबत भेटू शकतात का? सपोज आता जर पात्र झाल्या, आता 15 दिवसामध्ये सर्व पडताळणी होणार होती, परंतु आता 1-1.5 महिना झालेला आहे, अजूनही पूर्ण पडताळणी त्या ठिकाणी झालेली नाही. ते आता पडताळणी झाली. ओके, पडताळणी झाल्यानंतर तुमची यादी त्या ठिकाणी अपडेट होईल. यादी अपडेट झाल्यानंतर तुमचा हप्ता चालू होईल. परंतु सर्वात मोठा प्रश्न आहे की तुम्हाला जून, जुलै आणि ऑगस्टचे ह्या 3ही महिन्यांचे पैसे त्या ठिकाणी भेटू शकतात का? म्हणजे 4500 रुपये भेटू शकतात का? याबद्दल सरकारने कुठल्या प्रकारचा अपडेट त्या ठिकाणी दिलेलं नाही. ते परंतु तुम्हाला 3ही महिन्यांचे पैसे भेटायला पाहिजे. तुम्ही पात्र असाल आणि काही कारणास्तव तुम्हाला अपात्र ठरवण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर तुमची पडताळणी झाली, तुम्ही पुन्हा पात्र ठरल्या, तर तुम्हाला ह्या 3 महिन्यांचे पैसे आणि सप्टेंबरचे पैसे असे टोटल जवळजवळ 6,000 रुपये त्या ठिकाणी भेटायला पाहिजे. ओके, परंतु सरकारने अजून याबद्दल कुठल्या प्रकारची माहिती ही दिलेली नाही. ते ओके, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. ओके, आपण भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.